मित्रहो, गेट टुगेदर कशासाठी? शाळेतल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात सदोदित जिवंत असतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, या त्या काळी अनुभवलेल्या क्षणांचा, त्या काळी अनुभवलेल्या शब्दांचा खऱ्या अर्थानं जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर गेट टुगेदर खूप गरजेचं आहे. कारण जीवनाच्या प्रवासामध्ये आपण ज्या वेळेला शाळा सोडून उडून जातो त्यावेळेला आपण अनेक ध्येयधोरणं ठरवलेली असतात, आपली स्वप्न ठरवलेली असतात आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करत करत आपण आयुष्यामध्ये एक एक पायरी पुढे सरकत असतो. त्यावेळेला प्रत्येक क्षणाला आपल्याला शाळेचे ते दिवस आठवतात आणि मनाचा तोच कप्पा पुन्हा एकदा तीच भरारी घेऊ लागतो. खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षण आनंदानं जगता यावं यासाठी गेट टुगेदर, मनाचं संतुलन राखता यावं यासाठी गेट टुगेदर, मनाचा मनाशी असणारा जिव्हाळा म्हणजे गेट टुगेदर आणि शाळेतल्या आठवणींचा नाजूक हिंदोळा म्हणजे गेट टुगेदर. चला तर मग 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आदर्श विद्यामंदिर विंग येथे. धन्यवाद. यारो जी भर के जी ले
लगता है आजकल दौर अपना आएगा। यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। यारो जी भर के जी ले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में। ना 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 ना। कहीं जैसे कोई धुन बजे, राहों में देखो है मंजर सजे सारे हम जहां में हर जगह सपने सजाने की हमको मिली वजह। कहीं जैसे कोई धुन बजे, राहों में देखो है मंजर सजे सारे हम जहां में हर जगह सपने सजाने की हमको मिली वजह। ये अगर जो सच नहीं तो सच भला है क्या? अपने हिसाब से दिल की किताब पे कुछ तो नया लिखो। यारो अंजाम की फिक्र ना करती ये उम्र, फिर क्यों भला डरो। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू है जुनू। कभी जो मिलेंगे रास्ते, पल में ही चमकेगी हंसी पुरानी। तो कहो क्या कहोगे फिर हमें, कैसे छुपाओगे नमी ये पलकों की। कभी जो मिलेंगे रास्ते, पल में ही चमकेगी हंसी पुरानी। तो कहो क्या कहोगे हमें, कैसे छुपाओगे नमी ये पलकों की। ये पता है क्या हुआ है क्यों पता। जी भर के जी ले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू सा जीने में, है जुनू
यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। सुहळे शब्द करतात सांगता, शब्द घ्यायचे समजून, अर्थात शब्द म्हणजे सुखदुःखाची ओळख आणि यश अपयशाची मांडणी. ज्या शब्दांनी साऱ्या विश्वाला सामर्थ्य प्राप्त करून दिलं, अशा सर्व शब्दांना माझा मनपूर्वक सलाम. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्यानं सृष्टी निर्माण केली,
पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्यानं सृष्टी निर्माण केली, दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला, दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला, तिसरा नमस्कार त्या गुरुंना ज्यांनी विद्या दिली, तिसरा नमस्कार त्या गुरुंना ज्यांनी विद्या दिली, आणि चौथा नमस्कार आपल्यासारख्या सर्व मित्र मैत्रिणींना ज्यांच्यामुळे या जीवनाला अर्थ आला, ज्यांच्यामुळे या जीवनाला अर्थ आला. आज या ठिकाणी 1996-97च्या 10वीच्या बॅचच्या गेट टुगेदरच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन सर्व आदरणीय शिक्षक वर्ग आणि शिक्षिका या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. सर्वांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत करण्यात येत आहे. पुष्पवृष्टी करून आपण स्वागत करायचं आहे. पहा, पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्यानं सृष्टी निर्माण केली, पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्यानं सृष्टी निर्माण केली, दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला, दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला, तिसरा नमस्कार त्या गुरुंना ज्यांनी विद्या दिली, तिसरा नमस्कार त्या गुरुंना ज्यांनी विद्या दिली, आणि चौथा नमस्कार आपल्यासारख्या मित्रमैत्रिणींना ज्यांच्यामुळे या जीवनाला अर्थ आला, ज्यांच्यामुळे या जीवनाला अर्थ आला. आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय शिक्षक शिक्षिकांचे या ठिकाणी मनस्वी स्वागत होतं. सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी प्रवेश करत आहे. तुतारी वाजवा. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकामेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं, विरुनिया गेलं भाव मनातलं भोळं, रूप तुझं डोळ्यामंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला, भेटला विठ्ठल
मुसाफिर है जो ढूंढे अपनी मंजिल का पता। ऐ खुदा मुझको बता तू रहता कहाँ, क्या तेरा पता। हम तो यहाँ पे मुसाफिर है जो ढूंढे अपनी मंजिल का पता। यादा तेरी यादा आती है, जहाँ मेरी जान जाती है। तन्हाइयों में रहता हूँ, खुद से ही अक्सर ये कहता हूँ। क्यों तूने दिल तोड़ा, क्यों तूने यूं छोड़ा, क्यों तेरा अब भी रहे दिल को इंतजार। क्यों चली आती है, क्यों तड़पाती है, क्यों हूँ अब भी मैं यूं बेकरार। ऐ खुदा मुझको बता तू रहता कहाँ, क्या तेरा पता। हम तो यहाँ पे मुसाफिर हैं जो ढूंढे अपनी मंजिल का पता। हर लम्हा मुझको ये तड़पाती है, जहाँ मेरी जान जाती है। तन्हाइयों में रहता हूँ, खुद से ही अक्सर ये कहता हूँ। क्यों तूने दिल तोड़ा, क्यों तूने यूं छोड़ा, क्यों तेरा अब भी रहे दिल को इंतजार। क्यों चली आती है, क्यों तड़पाती है, क्यों हूँ अब भी मैं यूं बेकरार। ऐ खुदा मुझको बता तू रहता कहाँ, क्या तेरा पता। हम तो यहाँ पे मुसाफिर हैं ढूंढे अपनी मंजिल का पता। ऐ खुदा मुझको बता तू रहता कहाँ, क्या तेरा पता। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच मुची प्रार्थना। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। धर्म जाती प्रांत महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा विश्राम. एक सावधान. राष्ट्रगीत सुरू होत आहे. माननीय बाबासाहेब काळोखे यांना विनंती करण्यात येत आहे की आपण राष्ट्रगीत सुरू करा. भारत माता की. यानंतर आपल्या विद्यालयाची प्रार्थना होईल. सर्वांनी प्रार्थनेसाठी हात जोडायचे आहेत पहा.
जाधव सर, कैलासवासी फुके सर, कैलासवासी कराळे सर, कैलासवासी BH पाटील सर, कैलासवासी जमदाडे सर, कैलासवासी देसाई सर, कैलासवासी काकडे सर, त्याचबरोबर आपल्यातील काही विद्यार्थी सुद्धा आपल्यातून सोडून गेलेत. खरं तर हा एक खूप भावनिक क्षण आहे. तर सर्वांनी 2 मिनिटं आपण श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे. ठीक आहे. जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो भाग्यभूमी जिथे वाढतो मी, नमो कर्मभूमी जे ज्याच कामी पडू देत माझा नमामि नमामि. मित्रो, आज या ठिकाणी आचारांचा आणि विचारांचा अधिष्ठान लावलेल्या या व्यासपीठावर आपल्या विनंतीला मान देऊन खरं तर 1996-97 10वीची बॅच ही एक औपचारिकता आहे, पण 1991 ते 1996-97 हा सगळा प्रवास आम्ही एकत्र केलेला आहे आणि आम्हाला मारत झोडत आमच्यावर चांगल्या पद्धतीचे संस्कार करून करणारे हे सगळ्यांच्यामुळं खरं तर आज आपण वेल सेटेड आहे. आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मान्य श्री भिसे सर, तसेच JL जाधव सर असतील, A पाटील सर असतील, HS पाटील सर आहेत, पानसकर सर आहेत, दोन्ही पानसकर सर, AS पाटील सर, BT पाटील सर, आवळकर सर, सर्व शिक्षक आपल्याला विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत. तसेच विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक फकीर सर, तसेच थोरात मॅडम, संदर मॅडम, कुलकर्णी मॅडम, जमदारे मॅडम, त्याचबरोबर माने मॅडम, गावडे सर, गरुड सर, सुतार मामा, यादव मामा, देशपांडे मॅडम, थोडक्यात व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी आज आमच्या विनंतीला आपण मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी जोरदार टाळ्यांनी आपलं स्वागत करतो. आणि एक शब्दरचना या ठिकाणी आपल्यासाठी परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात, परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही गोड पडावं अशी काही गोड माणसं असतात. आणि किती मोठं आपलं भाग्य असतं जेव्हा ही माणसं आपली असतात. अशाच आपल्या माणसांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतोय. मित्रो, हा कार्यक्रम जेव्हा घ्यायचा ठरलं तेव्हापासून मनाला इतका आनंद झाला की कधी एकदा आपण भेटतोय, गप्पा गोष्टी करतोय याची उत्सुकता लागली. आज खऱ्या अर्थाने तो दिवस उजळला. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना बघितल्यानंतर मनाला खूप आनंद झाला. सकाळी आपण सगळेजण भेटलो, शाळेमध्ये वर्गामध्ये गेलो, नाश्ता केला, चहा घेतला आणि तिथं नेहमीप्रमाणे तो पुन्हा एकदा गोंगाट आम्हाला ऐकायला मिळाला, शाळेतला दंगा. खरं तर सगळं त्या बेंचवर बसल्यानंतर सगळं बघायला आम्हाला आठवलं शाळेतली धमाल मस्ती, गोंगाट, एकत्र खाल्लेले डबे, त्याचबरोबर हातावर पडलेल्या छड्या, बेंचवरनं मारलेल्या उड्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटात दुखते म्हणून दुपारनं काढलेली काढलेली सुट्टी. हे सगळं त्या ठिकाणी आम्हाला आठवलं आणि पुन्हा एकदा खरं आपल्याला हा दिवस अनुभवता यावा म्हणून हा केलेला खटाटोप होता. शाळेच्या संस्कारांशी आणि मातीशी जोडलेलं हे नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जुळून आलं. ग्रुप तयार करण्यापासून ते इथपर्यंतच्या सगळ्या प्रवासामध्ये खरं तर अनेक मित्रांची साथ मिळाली. याच्यामध्ये नितीन आहे, युवराज आहे, अरुण गोरपडे, अशोक माळे, त्याचबरोबर युवराज पाटील आहेत, हसन नदाफ आहे, मनसूर आहे, आमच्याकडे रणजित पाटील आहे. बऱ्याच लोकांनी काही अतुकडीनं बऱ्यापैकी सचिन संगड आहे, तो अतुकडीनं सोशल मीडिया ग्राउंड लेवलला काम केलं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुलींच्या पैकी सुद्धा राजश्री असेल, वर्षा माने असेल, बऱ्याच सविता असेल, योगिता असेल, त्यांची सुद्धा या ठिकाणी सगळ्यांची मदत मिळाली. खरं तर संघटना किंवा एकत्रीकरण असल्याशिवाय एखादी गोष्ट शक्य नसते आणि आपल्या सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं सगळ्यांनी सहकार्य केले. फक्त काही जणांनी ग्रुप करून ते पुढाकार घेऊन केल्यामुळे मी त्यांची नावं घेतोय. याचा अर्थ असा नाही की तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुम्ही सगळेच आमच्यासाठी सगळे महत्वाचे आहात, कारण तुम्ही आहात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे, एवढं लक्षात ठेवा. तर सर्वांना भेटल्यावर आज खूप छान वाटतं. अनेक मित्र सर विविध क्षेत्रामध्ये काम करतात, विविध क्षेत्रामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक, बँकिंग, सामाजिक, राजकीय, नामांकित कंपनी, उत्कृष्ट शेतकरी सुद्धा सर आमच्याकडे आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योग सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि ह्या सगळ्यांचं श्रेय तुम्हाला सगळ्यांना जातं. कारण सगळ्या या शिक्षकांनी आम्हाला घडवलं, आमच्यावर संस्कारांची शिदोरी खऱ्या अर्थानं त्यांनी दिली, ज्ञानाची शिदोरी दिली आणि ही आज आपल्याला कामी येत आहे. मित्रांनो, तुम्ही कितीही मोठं व्हा, पण शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला पूर्णत्व नाही. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना बघितल्यानंतर खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आणि आपला हा जो ग्रुप आहे तो आपण असाच आयुष्यभर एकत्र ठेवायचा प्रयत्न करूया. यासाठी एक छोटीशी कविता मी सादर करतोय. सोबतीने संपवू अंधार मित्रा, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. घर कसे मजबूत असते मैत्रीचे, घर कसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको दार मित्रा, गैरसमजाचे नको दार मित्रा. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. पुनश्च एकदा आपण सर्वजण उपस्थित झाला, आपला सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळत आहोत. सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं आणि जे सहज असेल ते सुंदर करावं आणि जे सुंदर आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करावं, त्याचं नाव जीवन. आणि कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर आपला सत्कार समारंभ होईल. सत्कार समारंभासाठी मी सर्वप्रथम अगोदर ज्यांची नावं वाचतोय ते या ठिकाणी इथं उपस्थित राहायचं आहे.
सर्वांना विनंती आहे, शांत राहा. श्री स्वामी विवेकानंद अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम आजच्या दिनी वंदन करतो. आजचा असणारा एक दिमाखदार असा स्नेह मेळावा या आदर्श विद्यामंदिर विंगच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. आणि या स्नेह मेळाव्यासाठी ज्याचं आजही नाव या विद्यालयाच्या भिंतीवरती नाव ऐकतो ते म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे या मंचवरील अध्यक्ष आदरणीय भिसे सर. त्याचप्रमाणे या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित या मंचवरील मी आता नामोल्लेख करत नाही, पण ज्यांनी या ठिकाणी माजी मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द केलेली आहे ते सर्व माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक शिक्षिका, शिक्षकेतर, सेवक, बंधू भगिनी, या ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बाबूराव खबाले, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय अधिकराव खबाले, या व्यासपीठावरील इतर सर्वच मान्यवर गुरुजन वर्ग आणि खास करून माझे गुरुवर्य की जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय तिवारे सर, याचबरोबर समोर बसलेले सर्वच 1996-97 या सालातील असणारे सर्व माजी विद्यार्थी हो. आजचा असणारा हा स्नेह मेळावा, कदाचित अनेक स्नेह मेळावे या ठिकाणी आयोजित होतात, पण इतकं दिमाखदार आणि इतकं मायक्रो जे प्लॅनिंग म्हणतो आपण, ते मायक्रो प्लॅनिंगनं केलेलं आजचा असणारा हा स्नेह मेळावा आहे. आपण म्हणतो की मोबाईलचा दुरुपयोग होत असतो किंवा मोबाईल हा वाईट आहे, पण आजचा हा स्नेह मेळावा किंवा त्याचं असणारं जे नियोजन किंवा या तुम्हा सर्वांना जवळजवळ मला वाटतं 25-26 वर्षानंतर एकत्र बांधण्याचं काम हे मोबाईलच्या माध्यमातून या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच झालेलं आहे. ज्या दिवशी सूर्यकांत पानसकर सर आमच्या विद्यालयामध्ये मला भेटण्यासाठी आले होते, मला वाटते संध्याकाळची वेळ होती, साधारणतः 6:30 वाजून गेले असतील, 7 वाजता अंधार पडत असेल, आणि सर मग त्या ठिकाणी आले. माझी तशी त्यांची ओळख नव्हती आणि सरांनी मला सांगितलं की सर आम्हाला, मी 96-97 सालचा मी सूर्यकांत पानसकर नावाचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला या ठिकाणी स्नेह मेळावा आयोजित करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला या विद्यालयातील असणारे जे कॅटलॉग आहेत आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी 5 तुकड्यामध्ये की आम्हाला कॅटलॉग त्यांची नावं आम्हाला पाहिजे. मला म्हणजे एवढी वेळ झालेली होती, ऑफिसचं टायमिंग होऊन गेलं होतं, 6:30-7 वाजले होते, अंधार पडला होता, पण एक स्नेह मेळावा करायचा आहे. एक इतकी आत्मिक तळमळ त्यांची मी पाहिली आणि मी क्षणाचाही विलंब न करता एवढा वेळ झालेला असताना सुद्धा मी सरांना सांगितलं की ठीक आहे म्हटलं सर, तुम्हाला मी 5 जे कॅटलॉग आहे की त्या काळातले असणारे 5 कॅटलॉग म्हणजे जुने कॅटलॉग होते ते शोधून काढणं वगैरे सर मी तुम्हाला लगेच करून देतो. आणि मी त्यांना लगेच ते असणारे कॅटलॉग जे आहेत ते कॅटलॉग त्यांना काढून दिले. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या रात्रीचं एवढ्या वेळेचं सुद्धा यायचं. बाबा एखादा म्हटलं असतं की कशाला आता शाळा बंद झाली असेल, दिवसा जाऊया आपण, शाळेच्या वेळेत जाऊया, पण एक कार्यक्रम, एक मोठ बांधणं किंवा जो उत्साह होता तो उत्साह मी पानसकर सरांचा पाहिला आणि तोच उत्साह आज सकाळपासून मी तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती पाहतोय. या सर्वांचंच तुमचं या विद्यालयामध्ये पुन्हा आगमन झालं, तुमची पावलं या मैदानावरती या मातीमध्ये आजच्या दिनी परत आली, त्याबद्दल मी आमच्या या आदर्श विद्यामंदिर विंगच्या वतीनं खूप खूप तुमचं सर्वांचंच अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. बापूजींनी या ज्या ज्ञान संस्था, या ज्ञान ही जी संस्कृती केंद्र उभी केली, याचा मूळ उद्देशच हा होता की आपला विद्यार्थी हा मग कोणत्या जातीतला आहे, कोणत्या धर्मातला आहे, तो श्रीमंत आहे, तो गरीब आहे, तो कुठं राहतो, खेड्यामध्ये राहतो, शहरामध्ये राहतो, हे न पाहता गोरगरीब आणि बहुजन समाजासाठी ही संस्कृती केंद्र बापूजींनी उघडली आणि त्यामधून ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचं शिक्षण जे आहे हे शिक्षण
अव्याहतपणे देण्याचं काम सुरू केलं त्यावेळेपासून आजही ते चालू आहे. मी सर्वच या स्टेजवरील मान्यवरांना सांगू इच्छितोय की तुम्ही या ठिकाणी या शाळेसाठी केलेले जे प्रयत्न असतील किंवा या शाळेचं असणारे भौतिक कामकाज असेल, या शाळेची गुणवत्ता असेल, या शाळेचे असणारे विद्यार्थ्यांच्यावर चांगले करणारे सुसंस्कार असतील, विविध उपक्रम असतील, ते सर्वच तुम्ही दिलेली जी शिदोरी आहे ती शिदोरी, तो वारसा मी व माझा असणारा सर्व स्टाफ इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चालवण्याचं अव्याहतपणे आम्ही प्रयत्न करत आहोत. आज या विद्यालयामध्ये अनेक नामवंत असे खेळाडू निर्माण झालेले आहेत. आजही ते आहेत. अनेक उपक्रम या ठिकाणी होतात. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, त्यांचं आयोजन व त्याची असणारी शिष्यवृत्ती असेल, हे सर्व जे पूर्वी होतं, जे तुमच्या काळामध्ये होतं, तसंच आम्ही सुद्धा पुढे चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे. कारण ही शाळा, ज्या शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर आहे, हे आदर्श नाव हे असंच पुढे चालू ठेवणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्ही सर्वांनीच आमच्यावर दिलेली ती एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही आजही पेलत आहोत आणि इथून पुढच्या काळासाठी सुद्धा पेलण्यासाठी तुम्हा सर्वांचेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे हीच सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आला, हा स्नेह मेळावा आज दिवसभर तुम्ही या ठिकाणी आयोजित करत आहात. मला खूप खूप आनंद वाटला की तुमचं हे जे नियोजन होतं, म्हणजे सकाळी पहिल्यांदा वर्गात जायचं, वर्गात असणारी त्या काळातली आपली ते बेंच, त्या काळातली आपली असणारी मैत्रीण आणि आज 25-30 वर्षानंतर भले आपल्या अंगावर तो शाळेचा ड्रेस नसेल, पण ड्रेस जरी वेगळा असला तरी त्या भावना एकत्र घेऊन तुम्ही पहिल्यांदा त्या वर्गामध्ये गेला, वर्गामध्ये जाऊन गप्पा गोष्टी केला, आपली एकमेकाची असणारी 25-26 वर्षानंतरची ओळख करून घेतला आणि मग पुन्हा मग या ठिकाणी एक होऊन कार्यक्रमाला या ठिकाणी आला. अतिशय आनंद वाटला. अशाच प्रकारचं असणारं तुमचा हा दिवसभराचा जे काही नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे कामकाज जे हे कामकाज व्हावं. मी तुम्हा सर्वांनाच आजच्या या स्नेह मेळाव्यानिमित्त शुभेच्छा देतो. या सर्वांचंच मान्यवरांचं सुद्धा मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. तर कुठलीही गोष्टी सक्सेस होत असते आणि अशा पद्धतीनं 2-3 वेळा ते येऊन भेटून अगदी पॉईंट टू पॉईंट बारीक सारीक चर्चा वगैरे सगळं करून त्यांनी हा जो कार्यक्रम जो आहे ठिकाणी आमच्या 1996-97च्या बॅचच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट असा LED प्रोजेक्टर, शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असणारं साधन आम्ही या ठिकाणी या शाळेला भेट देत आहोत. सचिन सरगर, युवराज पाटील, विकास चांगले, अरुण गोडपुरे, सर्व विनंती आहे, नितीन जाधव, सर्व विनंती आहे या ठिकाणी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आणि पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. साधन LED प्रोजेक्टर आपण आपल्या 1996-97च्या बॅचच्या वतीनं शाळेला सुपूर्द करत आहोत. तुमच्या या कार्यक्रमासाठी माझ्याकडून शुभेच्छा. माझ्या काही वैयक्तिक कामामुळं मी इथून पुढे थांबू शकणार नाही, मी लगेच निघणार आहे. म्हणून संयोजकांना विनंती करून मी सर्वांना पहिल्यांदा थोडक्यात माझं मनोगत आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. मी थांबतो. जाधव सर बोलतोय. बैठे तुम्ही गबगबीत बालक मगाशी शब्द प्रयोग वापरलाय, कारण तुम्ही शाळेशी ओरडली, बरोबर आहे ना? येऊन येणार कोण? पुढचं बोलणार नाही. आता तुम्ही त्यातनं पास आउट झालाय ना? हे का वापरला मी शब्द? खटक्यावर बोट आणि जाग्यावर अरे सूर्यकांत पारसकरनी प्रस्ताव मांडला मान्य मुख्याधिकारी. म्हणजे हे गेले 27 वर्ष मी हाच व्यवसाय केलाय. जवळजवळ व्यवसाय म्हणतो मी. विवेकानंद सप्ताह आला की मी शाळेचा नसायचो. इकडे आमचे कडक शिस्तीचे विशेष आहे. मी माझी स्कूटर घेऊन फिरत राहायचो. का माहित आहे तुम्हाला? पाहुणे बघायचो आणि फराला दांडा घालायचो. काय मिळत ती मदत मिळवायची. मी एवढ्यासाठी राहून नाही मंडळी. मॅडम आले नाही, थोडक्यात सांगतो. आज गेले
कन्या आली जरा बाहेर सिंगापूरवर ना देवाला गेले. माझंही तिकडं होतं प्रस्थान. म्हणलं माझा देव वेगळाच आहे, कारण ह्या मातीनं माझ्यावर प्रचंड उपकार केले. या मातीमध्ये माझी 27 वर्ष नोकरी झाली मंडळी. खूप या मातीने दिलं मला. माझा प्रबंध म्हणजे व्यक्तिगत बोलत नाही, अगदी देव भरून पावला मला. आता हे जे तुम्ही काम केलं हे कोण बोलते माहिती आहे का? कृतज्ञता बोलते. या जगात अतिव सुंदर कुठली गोष्ट असेल तर ती कृतज्ञता. थोडाला गाठ पडली असं नाही. किती तत्परतेनं तुम्ही कित्येक वर्षानंतर तुम्ही इथं आलात. तुम्ही तुमचे आभार मानावे तेवढे थोडे, कारण मला तुम्ही कुठल्या नावानं ओळखत होता तुम्हाला माहिती. सांगतोय का एखादा पाट्या कुठलं नाव का? खूप वेळा मी एक निलंबी झाला होतो, एवढा कडकपणा चालत नाही. पण तुम्ही विद्यार्थ्यांनी तो मला सहन केलं, पालकांनी सहन केलं. धन्यवाद. लोभ आहे तो वृद्धिगत ठेवा एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथून पुढे शाळेला कायम सहकार्य देत राहा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे मित्र, मला सगळ्यांना थोडा रागच आलाय, कारण त्याला स्ट्रिक्टली 3 मिनिटं घालून दिले. 3 मिनिटात किती काय काय बोलणार. थोडं जास्त झालं तर ठीक आहे, सर्वांनी हे करा. फक्त ज्यावेळीपासून हा प्रोग्राम करायचं ज्यावेळी ठरलं आणि पहिली मिटिंग ज्यावेळी इथे झाली ना, त्यावेळेपासून एक वेगळंच एक फिलिंग येत होतं की आपण एक 27 वर्षानंतर आपण सगळे आपण भेटतोय. सगळ्यात सुरुवातीला आमचं नियोजन होतं की 50-60 जरी आले तरी भरपूर जातील. बरोबर आहे ना सूर्यकांत? आणि आज जवळजवळ आपण 120 जवळजवळ डबल लोक आपण आज झालेले आहोत. 120 ते 130 झाले मला वाटतं जवळजवळ. तर सगळ्यांची जी ओढ आहे शाळेच्या प्रती त्याच्यातून दिसून आली. जे आपण म्हणतो की ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार, प्रत्येक शाळेत ज्ञान विज्ञान आहे. त्या शाळेत मला फार मोठी सुसंस्कार दिलेले आहे की ज्याच्यामुळे आज मी पुढे माझ्या आयुष्यामध्ये जे काही डॉक्टर झालो किंवा हार्ट सर्जन झालो, त्याचं बेसिक जे फाउंडेशन जे सगळं जे झालं, ज्या सवयी लागल्या मला त्या सगळ्या शाळेमध्ये सवयी लागल्या. म्हणजे मला शाळेत जातो पहिला दिवस अजूनही आठवतो. सचेगावला होतो आधी 1ली ते 4थी आणि 5वीला शाळेमध्ये आलेलो होतो. आणि दुसरा तास म्हणजे ते आपल्या काही मेमरी एकदम फिक्स लक्षामध्ये राहतात ना. दुसरा मला वाटतं विज्ञानचा तास होता आणि थोरात मॅडम होते. आणि एकदम जे वर्गात आले की 2 वर्गाच्या मध्ये भरपूर दंगा चालू असायचा, कणकण चालू असायचे. मॅडम यायच्या आणि मोठ्याने डोळे वटायच्या. डोळे वटायला की सगळे एकदम शांत व्हायचे. त्या दिवशी मी संध्याकाळी घरी जाऊन सांगितलं ते मॅडम येत बघा ते फरक मला तिथे थोडं भीती वाटते, मी नाही त्या वर्गात जाणार. आईनं सांगितलं सगळ्याच्या सवय करून घ्यायची. म्हणजे ते सांगायचं ते शिस्तीची जी सवय लागली किंवा अजूनही अशा काही घटना असतात की कराळे सगळं जे होते आम्हाला की कुणाला आठवणार नाही असं आपल्या कुठल्याच वर्गात कोणी नाही. शिस्त म्हणजे कराळे तर म्हणजे दुपारी कधी असं व्हायचं की जेवणानंतर पाणी प्यायला पाणी टाकीला भरपूर गर्दी असायची. मग तिकडे एक बोरिंग होतं, तिकडे आम्ही जायचो. तिकडे ज्या कॉर्नरला बरेच जण जायचे सगळे विकास वगैरे तर आमची सवय होती जायचो. मग थोडा 2 मिनिटं वेळ जरी झाली तरी सुद्धा की 2 मिनिटं वेळ झाला म्हणून छड्या घ्यायला लागायच्या. म्हणजे आम्ही सांगायचं सर हे पाणी बंद झालंय आज झालंय. सर म्हणायचे नाही, कारण नाही सांगायचे, तू 3ला बरोबर इथं आलाच पाहिजेस. ही जी सवय जी लागली की कारण सांगायची नाही, काम व्यवस्थित झालंच पाहिजे, ही मेंटॅलिटी जी मला मध्ये जी तयार झाली ती अजूनही आयुष्यामध्ये उपयोगी पडते की कारण सांगायची नाही, काही झालं तर आपल्याला आपलं काम करायचंच आहे. ही जी डेव्हलपमेंट ही शाळेने जी दिलेली आहे ती डेव्हलपमेंट मी कधी विसरू शकत नाही. मग आता पण भले पेशंटची काही गोष्ट असू द्या की आपल्याला सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला पेशंटची गोष्ट पाहिजेच आहे. घरामध्ये आता आई माझ्या बरोबर असते तिकडे तिलाही म्हणते की कारण कुठली द्यायची ना, रात्री 2 वाजो 3 वाजो कंटाळा आला, हे आजकाल हे चालत नाही. पण ही शिस्त ही जी आपली जी मनोवृत्तीची तयारी झाली ती सगळी या शाळेमध्ये तयार झाली. आधी ज्यावेळी शाळेतल्या वर्गामध्ये ज्यावेळी बसलो, वर्गामध्ये बसल्यानंतरही अजूनही असं वाटतं की हेच फिलिंग आयुष्यभर राहावं. अजूनही कुणाला असं वाटलं नाही की 27 वर्ष म्हणजे बरीच वर्ष झाली. आत्ताच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सगळे जे लोक जे भेटतात ते सगळे असे डॉक्टर साहेब सर वगैरे करतात. पण हक्कानं अरे सचिन काय कसं आहे हे म्हणणारे लोक ह्या शाळेमध्ये फक्त भेटतात. असं काली ज्यावेळी 2-3 फोन आले, अरे सचिन तू आला का नाही, पोचला का नाही, हे जे अरे तुझ्यांची प्रेमाची जी भाषा आहे ना ती इथून बाहेर गेल्यानंतर खरंच कधी मिळणार नाही. त्या 27 वर्षानंतर आज परत इथं अनुभवायला मिळाली. बाहेरचं जे मिळतं फक्त प्रोफेशनल लाईफ मिळतं. हा डॉक्टर आहेत सगळे, काही असतं तर डॉक्टर साहेब बने सर त्याच्यामध्येच किंवा जे आपल्या लाईफमध्ये हे मिळणारं जे प्रेम जे आहे हे बघून असं वाटतं की अरे आपण शक्यतो इथंच राहावं का आयुष्यभर. आणि ते जे म्हणतात ना लहानपण ते प्रत्येक वाटायचं की मोठं व्हावं मोठं व्हावं मोठं व्हावं, आयुष्यात पुढं काहीतरी करावं. पण पुढं काहीतरी झाल्यानंतर ते समजतं आपल्याला
लहानपण देगा देवा मुंगी होऊन साखर गावी. पुढचं त्याच्यानंतर घरच्या जबाबदाऱ्या, बाकी जबाबदाऱ्या गेल्यानंतर आज शाळेत बेंचवर बसल्यानंतर वाटलं की हेच सगळ्यात छान होतं. एक शिस्त होती. शिस्तीतले जसं मी सांगितले की थोरात मॅडम डोळे वाटलं तरी आम्ही घाबरायचो. तसे डोळे न वाटता आम्ही घाबरणारे म्हणजे आमचे पिसे सर. नुसते बघितले तरी भीती वाटायची. म्हणजे अजूनही सरांच्या समोर मी उभं राहिलं आम्ही अजून घाबरायचो. बघितलं की सगळे ठेवून मंडळ सगळे आपल्या वर्गामध्ये जाऊन एकदम शांतता असायची. असेच आपले माने मॅडम पण आहेत की माने मॅडमने बरंच माझं प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी वगैरे विषयासाठी बरेच अभ्यास वगैरे करून घेतला की ज्याच्यामुळे मी त्यावेळी पहिला येऊ शकलो जिल्ह्यामध्ये. ते स्कॉलरशिपलाही बरेच शाळेने मदत केलेली आहे. आणि थोडासा आता असं बोलण्यासारखं भरपूर आहे. जमदाडे मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, पण यांनी सांगितले सगळ्यांची नावं घेतली. अजून काही नाव घेतली तर काही लोकांना राग येऊ शकतो. राग वगैरे मानून घेऊ नका. अजूनही आम्ही तुमचे तसेच विद्यार्थी आहोत आणि आयुष्यभर असेच आम्ही तुमचे विद्यार्थी राहणार आहे. आणि या सुसंस्काराच्या भरपूरच नाही, माझ्यासारखे भरपूर लोक आहेत आपल्या शाळेमधले की जे अतिशय चांगल्या चांगल्या पदावर सगळे पोहोचलेले आहे, सगळे चांगले चांगले काम करतात. हे ऐकून सुद्धा आज फार बरं वाटलं. तुमच्याबरोबर जेवढा वेळ घालवता येईल तेवढाच घालवायचा आहे. पण जे म्हणतो ना आपण डेस्टिनी दैव आहे त्यानुसार आपल्याला उद्यापासून सगळ्यांना आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये जायचं आहे. आजचा जो दिवस आहे आपण सगळ्यांनी एन्जॉय करूया. सर्व शिक्षकांच्या बरोबर एन्जॉय करूया. एवढं बोलून मी माझे सगळ्यांचा सन्मान्य व्यासपीठ ऑफिस सन्मान्य वर्ग शिक्षक किंवा सगळे शिक्षक लोक मान्यवर आणि माझे वर्ग मित्र. 5वी ते 10वी मला स्टेजचे लिडिंग पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे. 5 वर्ष लिडरशिप केलेली आहे. RSP वगैरे होतो किंवा आता सुद्धा मी RCM म्हणून मी कोटक महिंद्रा बँकेमध्ये जॉबला आहे. त्याच्यामध्ये माझं रोज माझ्या मित्रांशी, सहकार्यांशी, मॅनेजर लोकांशी VC वगैरे कॉल होत असतो. सांगण्याचा उद्देश एवढं डेअरिंग असून सुद्धा आज माझे जे जुने मित्र भेटले किंवा शिक्षक भेटले त्यांच्या समोर बोलण्याचं धाडस वाच होत नाही. आणि माझ्याशी पाटील सर आमच्या वर्गामध्ये त्यांनी मनोबल व्यक्त केलं तर म्हणले नॉट इज अ फुल टंग विल बी टाय. तसं झालेलं आहे की एवढं हृदय भरून आलेलं आहे आणि सगळ्यांशी बोलायचं. सरांनी असं सांगितलं की आपण म्हणजे नाही का लहानपणापासून एकत्र बरेच आपण गावातले पण आपण बरेच आहे. सचिनलाही तसंच म्हणलं की माझ्या आयुष्यात असंच घडलेलं आहे की मला आजपर्यंत फक्त बिन गावामध्ये पण काही जण तेवढेच विकास म्हणतात. बाकीचं म्हणजे पुण्यामध्ये वगैरे तर सगळे सर त्याच गोष्टी सर्व होतात. विकास सर, चावडे सर त्याच गोष्टी होतात. आणि माझं आपल्या बालपणामध्ये पण विकासपेक्षा जास्त करून मला सगळे चावडेच म्हणतात. लहानपणी मला खूप राग यायचा का माझ्या आडनावाने सारखं बोलतात. मी माझ्या घरच्यांना म्हणून आपण आडनाव चेंज करून घेऊया. सगळे चावडे चावडे पण चिडवतात. पण कधी कधी त्या गोष्टीचं पण एक उदाहरण चावडेच माहिती आहे मला एवढं. शाळेमध्ये असताना पोट दुखते म्हणून आपण शाळा सोडून जायचो. पण आज खरंच असं वाटलं की मी माझे ऑफिसमधलं काम काहीतरी खोटं सांगून मी आज पुन्हा शाळेमध्ये उपस्थित राहील. का तर माझे मित्र मला भेटतील, माझे वर्ग सगळे मित्र भेटतील. आपण बघतो की जे काही जुने खासदार असतात, जे निवृत्त झालेले खासदार असतात, कलेक्टर असतात, आपण माझे खासदार म्हणतो, माझे आमदार म्हणतो. पण वर्ग शिक्षक किंवा आपले सगळे गुरुजन यांना आपण माझे शिक्षक नाही म्हणत, आपण त्यांना माझे शिक्षक म्हणतो. आणि आपले वर्गमित्र सुद्धा हे पण माझे गुरु म्हणून, माझे मित्र म्हणून ओळखतो. तर आज तुम्हाला भेटून किंवा अशा पद्धतीचा कार्यक्रम जेवढं करता येईल तेवढं आपण खरंच वर्षातून 2 वर्षातून करणं गरजेचं आहे. मी जास्त बोलत नाही, जास्त बोलायचं होतं पण तेवढा वेळ नाही देत आहे. एक कविता मला 2 दिवसामध्ये मला वाचायला आली आणि मला ती खूप आवडली. मी ती फक्त कविता पाठ केलेली आहे पण माझं धाडस होत नाही कारण तिथे चुके म्हणून मी वाचून बोलतो. शाळेसारखं सुख नाही. मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तोवर 10वीचा शेवटचा पेपर आला. मी गेलो हायस्कूल सोडून, माझा वर्गातला बेंच मात्र तिथेच राहिला. बाहेर जाताना कळत नव्हतं आता येथे परत येणे नाही. आयुष्याच्या पानावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो शाळेसारखं सुख नाही. अफाट रस्त्यावर आता माझी गाडी सुसाट असते, भली मोठी गाडी पण सोबत मग त्यात कोणीच नसते. 4 चाकीच्या गाडीला मात्र मित्रासोबत डबल सीट फिरणाऱ्या सायकलची सर येणार नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आता झालो मोठे आम्ही, करते आम्हा सर्व, शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सर्व ग. एक हाती लॅपटॉप आणि बॉसचे कामाचे मेल पाठवतो. दंग झालेल्या जीवनात मात्र शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. जेव्हा कळायला पाहिजे होतं तेव्हा माणसाला कळत नाही. आणि आयुष्याच्या या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आता दिवसाला आणतो मी पैसे, खूप सारे पैसे कमवतो. पैसा पैसा म्हणून जातो साऱ्या गर्दीत राहून. त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या 1 रुपयाची सर नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख. काही हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी, वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रासोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातले जेवणाची सर नाही. आणि आपल्या आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही.
हे सुख, ही अनुभूती आणि या मित्रांचं जे भेटणं आहे किंवा ह्या शिक्षकांचा सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या पाठीशी सदैव राहावा. आणि माझे 2 शब्द मी थांबवतो.